नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला व्याकरणातील प्रयोग याबद्दल माहिती देणार आहे. प्रयोग: वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचा परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला हलणारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा, म्हणजेच कर्ता मिळतो. कर्त्यातील क्रियापदाने थांबवलेली क्रिया कार्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्यावर घडतो किंवा ज्यांच्याकडे क्रियेचा रोग किंवा कल असतो ते त्या क्रियेचे कर्म असते. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. प्रयोगाचे प्रकार मुख्य 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग: जेव्हा क्रियापदाचे रूप हे वाक्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. उदाहरणार्थ, तो चाय पितो. कर्ता पुल्लिंगी आहे. ती चाय पिते. यात कर्ता लिंग आहे. ते चाय पितात. कर्ता वचन. कर्तरी प्रयोगाची खूण: कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमात असतो व कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयात असते. उदाहरणार्थ, मी शाळेतून आत्ताच आलो. पोपट पेरू खातो. शिक्षक मुलांना शिकवतात. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे आहेत. सकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्म असते तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. उदाहरणार्थ, हितेश पाणी भरतो. प्रिया पाणी भरते. ते पाणी भरतात. अकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो चालतो. ती चालते. ते चालतात. कर्मणी प्रयोग: क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमात असते. कर्ता प्रथमात कधीच नसतो. कर्ता तृतीयात, चतुर्थ, सविकरणी तृतीयात किंवा शब्दयोगी अव्ययात असतो. उदाहरणार्थ, तिने गाणे म्हटले. मला हा डोंगर चढवतो. रामाच्याने काम करवते. मांजरीकडून उंदीर मारला गेला. कर्मणी प्रयोगाचे प्रकार
प्रधानकर्तृ कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगात क्रियापद लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधानकृत कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तिने गाणे म्हटले. मला हा डोंगर चढवतो. त्याने काम केले. तिने अभ्यास केला. शक्य कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये किंवा क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. रामाच्याने काम करवते. या वाक्यात शक्यता सुचवलेली आहे. यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे. त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, आईकडून काम करविते. भीमसेनेला अजून गाणे म्हणवते. प्राचीन कर्मणी प्रयोग. पुराण कर्मणी प्रयोग. हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे. तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृतमधील कविरूप आढळतात. प्राचीन मराठी वाक्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून किरेजे, बोलीजे, कीजे, देईजे अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळतात. या प्रकारच्या प्रयोगास प्राचीन किंवा पुराण कर्मणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्वा काय कर्म करिजे, लघु लेकराने नळे इंद्रासी असे बोलिजेले. जोजी कीजे परमार्थ, लाहो विजी निशिधा पासाव म्हणी जिले. समापन कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ किंवा समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्याची गोष्ट लिहून झाली. या प्रकारच्या वाक्यात त्याची हा कर्ता षष्ठी विभक्ती आहे. लिहून झाली या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्याचे पुस्तक वाचून झाले. रामाची गोष्ट सांगून झाली. नवीन कर्मणी किंवा कर्तरी प्रयोग. या प्रयोगात इंग्लिश मधील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे वाक्याची रचना आढळते. कर्मणी प्रयोगातील कर्त्याला काढून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात. तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याकडून प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ, रावण रामाकडून मारला गेला. चोर शिपायांकडून पकडला गेला. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसला मराठीत कर्मकर्तरी असे म्हणतात. सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला जा या सहाय्य धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात. कर्मकर्तरीला काहीजण नवीन कर्मणी असे म्हणतात. जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो किंवा
कार्याचा उल्लेख टाळायचा असतो त्यावेळी हा प्रयोग सोयीचा असतो. उदाहरणार्थ, गाय गुराख्याकडून बांधली जाते, न्यायाधीशाकडून दंड आकारला जातो. सभेत पत्रके वाटली गेली, सर्वांना समज दिली जाईल. भावे प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्मांच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत असून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात. भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण असतात. उदाहरणार्थ, संजयने गाईला पकडले, गीताने मुलांना मारले. भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, ते पुढीलप्रमाणे आहेत. सकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्यास सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले, आईने मुलाला मारले, मांजराने उंदरास पकडलं. अकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्याने खेळावे, तिने जावे. अकर्तृक भावे प्रयोग. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसतो तेव्हा त्यास अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, आता उजाडले, गप्प बसावे. भावे प्रयोगाची खूण. कर्ता तृतीयात किंवा चतुर्थात असतो. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले. कर्म आल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया विभक्ती असते. उदाहरणार्थ, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते. उदाहरणार्थ, त्याने आता घरी जावे. शक्यार्थ क्रियापदाचा नेहमीच भावे प्रयोग होतो. उदाहरणार्थ, त्याला घरी जाववते. भावकर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ, मला आज मळमळते. तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. आज सतत गडगडते. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. वरील वाक्यातील क्रियापदांना कर्ता असे नाहीत. सर्वच वाक्यातील क्रियापद तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत, म्हणजे ती भावे प्रयोग आहेत. पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तृक भावे प्रयोग होय. अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग असेही म्हणतात. मिश्र किंवा संकर प्रयोग. कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळण्याचा वाक्यातील प्रयोगास कृत कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू मला पुस्तक दिलेस, तू कविता म्हटलीस, तुम्ही कामे केलीत.
कर्मभाव संकर प्रयोग. कर्मणी व भावे प्रयोगाच्या छटा असणाऱ्या वाक्यातील प्रयोगास कर्मभावसंकर भावसंकर प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, आईने मुलीला निजवले, ती त्याला मुंबईस धाडले. कृतभावसंकर प्रयोग. कर्तरी व भावे प्रयोगाच्या छटा असणाऱ्या वाक्यातील प्रयोगास कृतभावसंकर प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू गाईला घालविलेस, तू मला वाचविलेस. प्रयोग हा प्रकार तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. उपाययोजित लेखनासंबंधी तुम्हाला काही माहिती हवी असेल, व्याकरणाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून माहिती मिळवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.